कोल्हापुरात सोन्याचा पाऊस पडतोय। होय, ही सोन्याची नाणी पहा। यात सोन्याचा पाऊस पडत असल्याचा दावा करण्यात आलाय। मिळालेली नाणी लोकांनी जपून ठेवली आहेत। कित्येक वर्षांपासून सोनं मिळत असल्याचा दावा स्थानिकांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। हे सोनं कसं काय मिळतंय? खरंच या गावात सोन्याचा पाऊस पडतोय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। कोल्हापुरात सोन्याचा पाऊस। सोनं मिळवण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। खरंच कोल्हापुरातील गावात सोन्याचा पाऊस पडतोय का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर कसबा बीड गावात पोहोचले। यावेळी त्यांनी या गावात खरंच सोन्याचा पाऊस पडतोय का हे जाणून घेतलं। त्यावेळी गावातील स्थानिकांनी मिळालेलं सोनंच दाखवलं। मी रानात तिथे गेल्यावर भांगलताना निशिगंधात मला सापडलं। कल्लेश्वरच्या समोर तिकडे खाली ते एक ठिकाण दावलं, काय सोनं नव्हतं म्हणलीत। मग आम्ही तसंच ठेवलं। तर नंतर दावल्यावर मग सोनं आहे म्हणून सांगितलं। हे सोनं कसं मिळालं याची आम्ही माहिती जाणून घेतली। घरावर, एखाद्या दगडावर, उसाच्या पाल्यावर, त्याला अशी ठराविक अशी जागा नाही, कुठेही मिळतं ती। सोन्याचा पाऊस पडतो ही आख्यायिका आहे। मात्र हे सोन्याच्या मुद्रा ह्या डाळीच्या आकाराच्या स्वरूपात असतात आणि पशुपक्षी हे खाऊन विष्ठेद्वारे पडतात खाली। त्यामुळे ते लोकांना पाऊस पडतो असं वाटतं। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। कोल्हापूरचं कसबा बीड शिलाहार राजाची राजधानी होती। राजा राजमार्गावरून जाताना सोन्याची नाणी उधळायचे। यादव राजांचं राज्य आलं, मात्र राजधानी कायम राहिली। मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे। कोल्हापुरातलं कसबा बीड गाव सुमारे 10,000 लोकसंख्येचं। मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे। यावर्षी दोघांना सुवर्ण मुद्रा सापडली आहे। घरावर, शेतात, अंगणात, गावात कुठेही सोनं सापडतं असं स्थानिक सांगतात। ज्यांना हे सोनं सापडलंय त्यांनी ते आपल्या देव्हाऱ्यात ठेवलंय, तर कुणी त्याचे दागिने बनवलेत। त्यामुळे आमच्या पडताळणीत कोल्हापुरात सोन्याचा पाऊस पडत असल्याचा दावा सत्य ठरलाय। रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।